हा माझा तिसरा ब्लॉग आहे, तर तुम्ही समजून घ्या. थोडासा आवाजमध्ये अटकेल मी. हॅलो गाईज, तर मी आज माहूरगडला जाणार आहे. आता मी जळगाव स्टेशनवर आहे. तर चला माहूरगड जाऊया आपण. हा ब्लॉग पूर्ण बघा. आपल्याला रेल्वेमधून सूर्योदय बघायला मिळालेला आहे. हा नजारा खूप छान आहे. आपण सध्या किनवटच्या रेल्वे स्टेशनवरून माहूरगडला जात आहोत. इथले रस्ते खूप छान. आम्ही आता बसमध्ये बसलो आहोत. आता आपण अनुसया शिखरकडे जाणार आहोत. पहिला स्टॉप तो आहे. मग आपण हळूहळू रेणुका माता मंदिरपर्यंत पोहोचणार आहोत. पहिले अनुसया शिखर, गुरुदत्त शिखर, मग रेणुका माता मंदिर. तर चला, हा प्रवास आपला सुखाचा हो असं माझी इच्छा आहे. आपण आता वरती चढत आहोत गडावर. हा गडाचा जमुरा एक हिस्सा आपल्याला दिसलेला आहे गडाचा. आपल्याला किल्ल्याचा एक हिस्सा दिसलेला आहे. बुरुज म्हणतात त्याला. असा रस्ता आहे गडावर चढण्याचा. चांगला रस्ता आहे. जंगल आहे आजूबाजूला. वरती चढणारा वळण खूप आहे आणि खाली पुरी दरी आहे. तर इथून माहूर हे शहर खूप चांगले दिसते. त्या डोंगरावरून शिखरावरून. हे माहूर गाव आहे. खूप मोठं गाव आहे. वरतून खूप चांगले दृश्य दिसत आहे गावाचे. इथं माकडांचं प्रमाण खूप आहे. इथे आपण अनुसया शिखरवर आलो आहे. इथे माकडांचं प्रमाण खूप आहे. तुम्ही इथे येशाल तर बॅग लपवून आणजा, कारण माकडं हे बॅग घेऊन जातात याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही येणार तेव्हा बॅग लपवून आणजा. हे अनुसया शिखर. इथे ओमची मोठी दरवाजासारखी आकृती आहे. हे पहा, आमची पिशवी त्यांनी घेऊन घेतली आहे. असे पिशव्या घेऊन सावधान ठेवा. तुम्ही बी आणशन तेव्हा लपवून आणा. नारळ दे. चल, असं वरती चढणं पडतं. इथे पिशव्या हातात घेऊ नका. या माकडं खूप आतंक फैलावता इथं. दत्तात्रय शिखर आहे. लाईन आहे. हे वाचायचे व्हिडिओ काढ घेतो. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे ती व्हिडिओ आली नाही आहे. आता आपण दत्ताच्या शिखराला आलो आहे. त्या दत्ताच्या शिखर चढत आहोत. खूप उंच आहे. उंच आहे.
इथे या आणि तेव्हा पावसाळ्यातच ये जा, कारण इथे उन्हाळे एवढं काही बघायला मिळणार नाही. पावसाळ्यात कसं हिरवगार झाडे दिसायला मिळतात. ही आहे जागृत धुनी. ही धुनी कुठून पडते कोणालाच माहित नाही. खूप चमत्कारी धुनी आहे. आता देवीच्या दर्शनासाठी निघालो आहोत. आता आई रेणुका मातेचे दर्शन करायला जातो आपण. किल्ला बी पाहू आपण. वरती आहे तो अनुसया माता आणि दत्तात्रय शिखर यांचे कॅमेरामध्ये फोटो काढण्याची मनाई होती, त्याच्यामुळे मी तुम्हाला ते दर्शन दाखवायला. आणि आता इथे पाहू आपण कॅमेरे अलाउड आहे का नाही. खूप मोठ्या पायऱ्या आहे, गडवर जायचं. जय माता जय. जय माता दी. रेणुका माताच्या मंदिरात सुद्धा कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे व्हिडिओ आले नाही आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही. धन्यवाद.